नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. आजची महत्त्वाची गुड ब्रेकिंग न्यूज आहे तर आनंदाची मोठी खुशखबर, वित्त विभागाचा GR निर्गमित, कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन जमा रक्कम विकल्प मिळणार, नवीन अपडेट. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन बाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. हा शासन निर्णय दिनांक 10 जुलै 2026 च्या रोजी निर्गमित झालेल्या GR नुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत NPS अंतर्गत लेवल 1 मध्ये जमा असलेल्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी कर्मचाऱ्यांना नवीन विकल्प देण्यात आला आहे. हा निर्णय थेट तुमच्या भविष्याशी निगडीत आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवश्यक पहा. आनंदाची खुशखबर, वित्त विभागाचे GR. स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या GR चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. लेव्हल क्रमांक 1, जमा रक्कम आता नवीन पद्धतीने गुंतवणूक करता येणार आहे. GR चा मुख्य उद्देश काय आहेत हे समजून घेऊया. मित्रांनो, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व राज्य कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यात लेव्हल 1 मध्ये अंशदायीची किंवा अंशदानाची रक्कम जमा होते. पूर्वी या रकमेची गुंतवणुकीसाठी फक्त 2 विकल्प देण्यात आले होते. पहिला विकल्प होता कन्झ्युमेटिव्ह लाईफ सायकल विकल्प, दुसरा मॉडरेट लाईफ सायकल विकल्प. या 2 विकल्पामध्ये प्रथम गुंतवणूक करता येत होती. आता नवीन विकल्प आणि नवीन बदल शासनाने केला आहे. तो कोणता बदल केला आहे त्याबाबत आपण पाहूया. 30 सप्टेंबर 2022 च्या GR नंतर आता पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटीने ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी अंतर्गत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही आता लेव्हल 1 मध्ये रक्कम कुठे गुंतवायची हे जास्त चांगल्या प्रकारे ठरवू शकतात. नवीन अतिरिक्त गुंतवणूक विकल्पाचा फायदा काय हे जाणून घेऊया. या नवीन विकल्पामुळे तुम्ही तुमची जोखीम आणि गरजेनुसार गुंतवणूक करू शकता. भविष्यात याचा थेट परिणाम किंवा फायदा म्हणजे आर्थिक दिलासा मिळतो आणि जास्त पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. म्हणून हा निर्णय सर्व NPS धारक कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. फायदा, या निर्णयाचा फायदा म्हणजे जास्त पर्याय, चांगला रिटर्न परत मिळण्याची हमी आणि आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे. आणि या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. GR लिंक नक्की वाचा. इथे पिवळ्या पट्ट्यात निळ्या अक्षराने दिलेली ही लिंक आहे आणि ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, हा शासन निर्णय NPS कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येकाने हा विकल्प स्वीकारणे शासनाने अनिवार्य केले आहे आणि म्हणून आपल्या भविष्याच्या गुंतवणुकीसाठी सरकारने हा एक नवीन मार्ग दिला आहे. आता अशाच सोप्या भाषेतील शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला दाबा म्हणजे कोणताही GR तुम्हाला मिस होणार नाही. पहिला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.